देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील मागील 2 वर्षांपासून लहवीत येथून खून करून फरार झालेला आरोपी मंडलेश्वर मध्य प्रदेश येथून जेरबंद करून खुनाचा गुन्हा उघडकीस. गुन्हे शाखा युनिट 2 यशस्वी कामगिरी. नाशिक शहर यांनी शहरातील रेकॉर्डवरील पाहिजे फरार आरोपितांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेस सूचना दिलेल्या आहेत. देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील 7 डिसेंबर 2023 रोजी लहवीत येथील रेल्वे पोल क्रमांक 1741-315 चे जवळ तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी फिर्यादी यांचे वडील हे त्यांच्या नातेवाईकासोबत काम करत होते. दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्यांचे काम आटोपून निघण्याची तयारीत असताना फिर्यादी व त्याचा साथीदार असे पाणी पित असताना आरोपित मजकूर गुलाबसिंग आखाडे यांनी काही कारण नसताना त्यांच्या हातातील लोखंडी पहारीने फिर्यादी यांच्या वडिलांना मारहाण करायला सुरुवात केली. मारहाणीत त्यांच्या डोक्यास व पाठीस गंभीर दुखापत झाल्याने ते खाली पडले. फिर्यादी हे सोडवण्यास गेले असता आरोपित मजकूर गुलाबसिंग आखाडे यांच्या मागे पहारा देऊन धावू लागले. नंतर तेथून पळून गेले. फिर्यादी यांनी त्यांच्या वडिलास लगेच देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट पोलीस हॉस्पिटल देवळाली कॅम्प येथे वडिलांना उपचारासाठी दाखल केलं असता ते मयत झाले असे डॉक्टरांनी सांगितले. यावरून फिर्यादी यांनी वडिलांना लोखंडी पहारीने मारहाण करताना आरोपित मजकूर गुलाबसिंग आखाडे याच्या विरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 102/2024 भारतीय दंडविधान 302-506 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा दाखल होताच गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा झाल्यापासून फरार होता. तो आरोपी मिळून न आल्याने सदरचा गुन्हा तपासावर प्रलंबित होता. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर आरोपित मजकूर गुलाबसिंग आखाडे याचा शोध घेत असता त्याचा काही एक ठाव ठिकाणा नव्हता. त्यामुळे सदरचा गुन्हा घडला. त्यावेळेस तेथे काम करणारे साक्षीदार यांच्याकडे विचारपूस करून सदर परिसरात सविस्तर माहिती काढून मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी हा मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यात विविध ठिकाणी राहत असल्याचे निष्पन्न झाले. सदरची माहिती माननीय श्री किरण कुमार चौहान पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा तसेच माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट 2 कडील टीम यांनी योग्य ते मार्गदर्शन करून मध्य प्रदेश राज्यात पाठवण्याची परवानगी दिली. त्यावरून गुन्हे शाखा युनिट 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नवरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे अशांना मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यात पाठवून नमूद पथक सदर ठिकाणी जाऊन 2 दिवस तिथे थांबून अहोरात्र परिश्रम घेऊन गुलाबसिंग आखाडे हा ग्रामचोली पोलीस स्टेशन, मंडलेश्वर पोलीस ठाणा, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन, राज्य मध्य प्रदेश येथे असल्याबाबत माहिती मिळाली आहे. सदर प्रकरणी 102/2024 भादवी कलम 302-506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता. 2023 मध्ये ही घटना घडलेली होती. त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता. तो मिळून येत नव्हता. त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते. त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही अनालिसिस केले आणि अनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस हवालदार नन्नावरे, पोलीस हवालदार सुपेकर आणि पोलीस हवालदार वजिरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोन जिल्हा येथे जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश येथून आरोपी नामे गुलाबसिंग आखाडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुढील कारवाई कामी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस कॅम्प पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे. किती वर्षापासून तिथे राहत होता? तो गुन्हा घडल्यापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडल्यापासून तो नाशिक मध्ये असताना तिथून मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे 2 वर्ष त्याचे अस्तित्व लपून तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात तो राहत होता. त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा हा पोलिसांना मिळून येत नव्हता. त्याचा तपास चालू आहे. का मागची पुढची पार्श्वभूमी चौकशीचं काम सुरू आहे. गुन्ह्याचं कारण म्हणजे मयत आणि आरोपी यांच्यात प्रॉपर्टीचा काहीतरी वाद होता. त्या वादाच्या कारणावरून त्यांनी हा गुन्हा घडलेला होता. तरी ते सखोल तपास पुढील देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
जेवून घेणार ना बाई बाहेर घेऊन टाकू रे. यांची बाहेर घ्या. देवळाली कॅम्प पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 102/2024 भादवी कलम 302 506 प्रमाणे देवळाली कॅम्प पोलिसांना हा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्या गुन्ह्यातील फरार आरोपी याची माहिती काढत होतो. त्यासाठी आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी आदेशित केल्याने मी PSI पठाण सोबत आमचे गुलाब सोनार, प्रदीप नन्नावरे, संतोष सुपेकर आणि चालक जितेंद्र वजिरे असे आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही सदर वाहनाने मध्य प्रदेश खरगोन जिल्ह्यामध्ये सदर गुन्ह्याच्या आरोपीचा तपास करत असताना सदरचा आरोपी हा मंडलेश्वर हद्दीमध्ये चोली या गावात असल्याची आम्हाला बातमी मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी अहोरात्र मेहनत करून 2 दिवस त्या ठिकाणी माहिती घेऊन सदरचा आरोपी याला त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलिसांनी ते ताब्यात दिलेलं आहे. माहिती नव्हतं तरी आम्ही 2 दिवस तिथे राहून तिथल्या बातमीदारांशी आमच्या मित्रांशी कॉन्टॅक्ट करून रात्री कोण कुठे जातोय त्याची काही एक माहिती नसताना तर आम्ही त्याला बरोबर ताब्यात घेतलेला आहे. पाठलाग केला त्याचा, तो पळून गेला, परत पळाला, पण आम्ही तपासामध्ये यशस्वी झालेलो आहे. कर्णिक साहेबांच्या मार्गदर्शन आम्हाला चांगलं भेटलं आहे आणि हेमंत तोडकर साहेब यांनी पण आम्हाला रात्रभर मदत करून फोनवर कॉन्टॅक्ट करून रात्रंदिवस करून याला आम्हाला यशस्वी झाण्यात यांचा अधिकाऱ्यांचा आम्हाला मदत आहे. हा गुन्हा कुठल्या ठिकाणी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत कधी घडला होता आणि किती साली घडला? हा 2023 मध्ये घडलेला होता. ते नाते संबंधित होते, ते काम करण्यासाठी तिथून इथे आलेले होते. यांनी मारल्यानंतर हा पळून गेल्यानंतर हा गावात एकही दिवस गेला नाही, तेव्हापासून फरार होता. हा वेगवेगळ्या गावांमध्ये काही 2 महिने तिथे 6 महिने तिथे असा राहत होता. त्याच्यामुळे तो भेटणं फार मुश्किल होतं, पण आम्ही त्याला पकडून इथं जमा केलेला आहे देवळाली कॅम्पला. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त माननीय श्री किरणकुमार चौहान, पोलीस उपायुक्त गुन्हे तसेच माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नवरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे अशांनी केली आहे. स्टार न्यूजसाठी भारत चव्हाण, नाशिक. स्टार न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक.